शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर झालेली आहे। साताऱ्यातनं शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर होते आहे, तर रावेरमधनं श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे। या दोन जागांवरती राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केलेले नव्हते, त्यामुळे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवार असतील शशिकांत शिंदे। महायुतीचे उमेदवार अजूनही साताऱ्यातनं जाहीर व्हायचे आहेत, परंतु माढ्याचे पत्ते अजूनही खुले करण्यात आलेले नाहीयेत। माढामधनं कुणाला उमेदवारी दिली जाईल याची उत्सुकता कायम आहे। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतात। निलेश, सातारा आणि रावेरचं चित्र स्पष्ट होत आहे। ज्ञानदा, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। या ठिकाणाहून सध्याचे खासदार असणारे श्रीनिवास पाटील यांना लढण्यास नकार दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। तर दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या तब्येतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांना माघार घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून आता उद्योजक असणारे श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे। या श्रीराम पाटील यांच्यासाठी या मुक्ताईनगरचे आमदार असणारे रावेर विधानसभेचे आमदार असणारे शिरीष चौधरी यांना प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। सातत्यानं मागच्या काही दिवसांपासून ते शरद पवार यांच्या संपर्कात होते। 2 दिवसांपूर्वी श्रीराम पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झालाय। महत्वाची बाब अशी आहे, आता केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होणं बाकी आहे। या ठिकाणाहून धैर्यशील मोहिते पाटील, अभयसिंह जगताप आणि अनिकेत देशमुख या 3 उमेदवारांची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। त्यामुळे आता या तिघांमधील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। सध्या अशी चर्चा आहे की अचानक माढा लोकसभा मतदारसंघासाठी वेगळ्याच उमेदवाराचं नाव येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। सध्या अकलूज आणि फलटण या दोन्ही तालुक्यातील जे महत्वाचे चेहरे आहेत, रामराजे नाईक निंबाळकर फलटणसाठी तर अकलूजसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांना अद्याप आपले पत्ते जे आहेत ते खुले केलेले नाही आहेत। त्यामुळे या ठिकाणाहून वेगळाच उमेदवार आला तर आश्चर्य वाटणार नाही। ज्ञानदा, धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। तर साताऱ्यामधनं आता उमेदवारी जाहीर झालेली आहे शशिकांत शिंदे यांना, परंतु त्यांच्या समोर महायुतीचे उमेदवार कोण असतील याचं चित्र स्पष्ट नाही। खासदार उदयनराजे भोसले हे प्रचंड इच्छुक आहेत ही उमेदवारी मिळवण्यासाठी। त्यांची उमेदवारी अधिकृतपणे अद्याप तरी जाहीर झालेली नाहीये। तर दुसरीकडे रावेरमधनंही नाव जाहीर झालेलं आहे शरद पवार पक्षाकडनं। श्रीराम पाटील यांना ही उमेदवारी मिळते। आता केवळ महाविकास आघाडीची एकच जागा शिल्लक आहे जिथे उमेदवार जाहीर होण्याचं बाकी आहे, आणि ती जागा आहे माढा लोकसभा मतदारसंघाची। जशी माहिती निलेशने दिली त्याप्रमाणे माढाबद्दलचा पेच अजूनही सुटलेला नाही। माढा मतदारसंघातल्या विधानसभा क्षेत्रांचा विचार करता अनेक जण इच्छुक आहेत। यापैकी कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहावं लागेल। पण आता साताऱ्याचं आणि रावेरचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। रावेरमधनं रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे महायुतीकडनं। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवार असतील श्रीराम पाटील। तर साताऱ्याचं चित्र अजूनही स्पष्ट व्हायचंय महायुतीकडनं। ज्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवारी मिळालेली आहे ते श्रीराम पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। श्रीरामजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। सगळ्यात आधी आपलं अभिनंदन आपल्या उमेदवारीसाठी। काय पहिली प्रतिक्रिया? नमस्कार मॅम, थँक्यू। प्रतिक्रिया हीच आहे की पक्षाने पवार साहेबांनी जो विश्वास टाकला तो आम्ही चांगल्या प्रकारे सार्थ करण्याचा प्रयत्न करू आणि सीट हे देणार नक्की। रावेरमध्ये आपल्या ज्या दुसऱ्या उमेदवार आहेत आपल्या समोरच्या स्पर्धक उमेदवार, तर त्यांची दावेदारी उमेदवारी खूप तगडी मानली जाते। 2दा आधी खासदार राहिल्यात, कशी असेल ही लढत? लढत ही बघा, लढत ही एक एथिकल्स असेल। माझ्या बाबतीत मी जनरली एक एथिक्स काम करणारा माणूस आहे असेल। याच्यामध्ये कुठलंही असं ताणाताणीचं राजकारण होणार नाही, परंतु मी फक्त विकासावरतीच बोलणार आणि माझा विकास एकच ध्येय। मला कुठेही राजकारण हे वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी मी इथे आलेलो नाहीये। आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचा विकास हा सर्व जनतेला माहिती आहे आणि जनतेला सुद्धा मी जनतेच्या जवळ 4 वर्षापासून संपर्कात आहे आणि हा जनतेचा विकास असेल, माझा विकास नसेल। या मतदारसंघामध्ये अगदी शेवटच्या वेळेला खूप इंटरेस्टिंग घडामोड अशी घडली की तुमच्या सोबत असलेले एकनाथ खडसे हे आता भाजपमध्ये परत जात आहेत। कसा किती परिणाम दिसेल या घडामोडीचा? नाही आता भाऊ आमचे मोठे भाऊ आहेत ते, परंतु त्यांचा परिणाम आता जे असेल ते असेलच, पण शेवटी
जनतेचा विश्वास हाच माझा मोठी प्रॉपर्टी आहे, माझा विश्वास हे आहे खरं म्हणजे. आणि भाऊंचं आज खूप मोठं राजकारण, जुनं राजकारण, त्यांच्याबद्दल मला बोलणं, माझी एवढी उंची पण नाही की त्यांच्याबद्दल मी काही सांगावं. परंतु आपण लढत ही चांगल्या प्रकारेच करू, हीच मी फक्त सांगू शकतो. आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न नक्की माझ्याकडनं होईल, एवढं सांगतो. थँक्यू. आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर रावेरची आणि साताऱ्याची जागा कोण लढवणार हे चित्र स्पष्ट झालंय. साताऱ्यातनं शशिकांत शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे, तर रावेरमधनं श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्यासोबत आहेत. चंद्रशेखर, शेवटच्या काही जागा शिल्लक होत्या, त्यामध्ये अर्थातच रावेरची उत्सुकता होती. श्रीराम पाटील यांचं नाव वरचढ कसं ठरलं या उमेदवारीमध्ये? ज्ञानदा, गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की एकनाथ खडसेंनी ज्यावेळेला रावेरमधनं माघार घेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला मात्र खरं महाविकास आघाडीच्या पुढे मोठं आव्हान होतं की सक्षम उमेदवार द्यावा, आणि त्यासाठी खरं अनेक दिवसांपासूनचा शोध होता. मात्र तसा कोणताही महाविकास आघाडीला मिळत नसल्यामुळे खरं तर हे आजपर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. मात्र श्रीराम पाटील हे उद्योजक आहेत, एक चांगला चेहरा, एक नवा चेहरा आहे, कोरा चेहरा आहे, आणि रावेर मतदारसंघामध्ये त्यांची एक चांगली जनमानसामध्ये प्रतिमा आहे. आणि खरं तर हीच गोष्ट महाविकास आघाडीच्या दृष्टीने महत्वाची आहे, कारण अन्य उमेदवार नसल्यामुळे हे चांगली फाईट देऊ शकतील असा विश्वास शरद पवार गटाला होता, आणि त्यातनंच ही उमेदवारी जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्ञानदा, रवींद्र पाटील जे जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे, शरद पवार पक्षाचे, त्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं. माध्यमांमध्ये त्यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली, पण मग अचानक त्यांचं नाव मागे पडून श्रीराम पाटलांनी बाजी कशी मारली? रवींद्र भैया पाटील हे जुने राजकारणातले खिलाडी आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांचा जर आपण इतिहास पाहिला रावेर मतदारसंघाचा, तर ते सातत्याने काही कमी मतांनी पराभूत आलेले आहेत, आणि पुन्हा अशी वेळ येऊ नये आणि पुन्हा एका नव्या चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून कदाचित श्रीराम पाटलांची निवड झालेली असावी असं मला वाटतं. कशी राजकीय समीकरणं आता असतील श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे या लढतीमध्ये? आत्ताच लगेच सांगणं अवघड होईल या गोष्टीचं. मात्र ही फाईट एकतर्फी होणार नाही असं नक्कीच म्हणता येईल, कारण या पाठीमागचा जर आपण कारणांचा विचार केला तर भाजप मधल्या रक्षा खडसे आहेत आणि श्रीराम पाटील आहेत, हे एकमेकांच्या विरोधात. थोडंसं थांबवते, कारण साताऱ्याचे उमेदवार ज्यांना आता नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे ते शशिकांत शिंदे सुद्धा आपल्यासोबत आहेत. शशिकांतजी नमस्कार, स्वागत आपलं आणि अभिनंदन उमेदवारीबद्दल. पहिली प्रतिक्रिया. आभारी आहे आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील पक्षाच्या सर्व नेत्यांचं, सातारा जिल्ह्यातल्या माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सगळ्या उद्धवजी ठाकरे असतील, बाळासाहेब थोरात वगैरे सगळ्या नेत्यांचं, पृथ्वीराज चव्हाण वगैरे सगळ्यांचं मनापासून आभारी व्यक्त करतो. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. आत्ताच्या ह्या लढाईच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा जो इतिहास घडवतोय त्यामध्ये माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ करण्याचा निश्चितपणाने मी प्रयत्न करीन. पवार साहेबांच्याकडे जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी सांगितलं होतं की आपण चव्हाण साहेबांचा हा जिल्हा आहे, पवार साहेबांचा जिल्हा आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा हा जिल्हा त्यांचं असलेलं हे पुरोगामी विचार जर टिकवायचा असेल तर आपण मला जबाबदारी दिली तर मी लढण्यासाठी तयार होईल, अशा प्रकारचा विश्वास दाखवला होता. तो पक्षाने माझ्यावर दाखवलेला आहे. मी तो निश्चितपणाने तो साध्य करण्याचा आणि यश मिळवण्याचा प्रयत्न करेन. गेल्या वेळची सातारा लोकसभेची निवडणूक अत्यंत नाट्यमय घडामोडींची होती, अगदी उमेदवारीपासून सगळ्या गोष्टी. यावेळेचं चित्र कसं असेल? नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेला ह्या चर्चा झाल्या, आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला पक्ष बदलणे, गद्दारी वगैरे ह्याला फार मोठा पूर्वीचा इतिहास बघितला तर कधी स्थान दिलेलं नाही. विशेषतः या ठिकाणी 1999 साली पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून या जिल्ह्याने सातत्याने आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला कल्पना असेल, पावसातली सभा साताराची झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणच बदलली गेली. ठीक आहे, माझ्यासारखाचा अपवाद झाला, त्याकडे मी काही बोलणार नाही. परंतु एक आहे की आज लढाईची वेळ ज्या वेळेला आहे त्यावेळेला सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या नवीन एक लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून जावा अशा प्रकारचा विश्वास टाकलेला आहे. साताऱ्याच्या असलेल्या सर्वसामान्य जनतेचे, तरुणांचे अनेक प्रश्न आहेत आणि मी सातत्याने अभ्यासू म्हणून या ठिकाणी विधानसभा, विधान परिषद असेल किंवा ज्या जबाबदारी पडल्या त्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवत आलेलो आहे. आता लोकसभेच्या या माध्यमातून या सातारा जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत. जर
आपण बघितलं केंद्रातले बरेच योजना ह्या जास्तीत जास्त राज्यामध्ये केंद्राच्या येतात. त्याचा अभ्यास पुन्हा आणण्याचा प्रयत्न करणे, पूर्वीच्या असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या खासदारांच्या जे काही फार मोठे नेते खासदार होऊन गेलेले आहेत श्रीनाथ पाटलांपर्यंतचे, त्यांनी जो आदर्श दाखवला त्याप्रमाणे या सातारा जिल्ह्यातल्या लोकांचं मी मनापासून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये करेल. शशिकांतजी, आभार आपले. आपण एबीपी माझाशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल. तर रावेर आणि सातारा या दोनही मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर झालेले आहेत. शशिकांत पाटील यांना साताऱ्यातनं उमेदवारी मिळाली आहे, तर श्रीराम पाटील यांना रावेरमधनं उमेदवारी जाहीर झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.